अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा नवीन स्टोरी सोबत तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मंडळी, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, काही लोक हजारो किलोमीटर प्रवास करून एका छोट्या गावात का जातात? काय आहे ते असं? कर्नाटकातलं एक ठिकाण आहे गाणगापूर, जेथे लोक म्हणतात देव आजही येथे वावरतो। आज आपण जाणून घेणार आहोत गाणगापुराचं संपूर्ण रहस्य। माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पाहूया व्हिडिओ। गाणगापूर हे कर्नाटक राज्यात आहे, पण महाराष्ट्रातून येथे येणारा भाविकांची संख्या खूप मोठी आहे। येथे सोलापूर, मुंबई, पुणे येथून लोक खास गाणगापुरासाठी येतात। हे फक्त गाव नाही तर एक जिवंत आध्यात्मिक केंद्र आहे। गाणगापूरमध्ये मुख्यत्वे पूजा केली जाते श्री दत्तात्रेय यांची। दत्त म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे एकत्र स्वरूप, म्हणूनच लोक म्हणतात येथे तिन्ही देवांची कृपा मिळते। गाणगापूर मुख्य मंदिर खूप वेगळं आहे। येथे मूर्ती नाही, येथे आहे पादुका, देवाची चरण। या पादुका संबंधित आहेत श्री नरसिंह सरस्वती, जे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात। लोक येथे येऊन त्या पादुकावर माथा टेकतात आणि मनापासून प्रार्थना करतात। गाणगापूरमध्ये एक खूप पवित्र ठिकाण आहे, भीमा आणि अमराज नदीचे संगम। सकाळी लवकर भाविक येथे स्नान करतात। लोकांचा विश्वास आहे येथे स्नान केल्याने पाप दूर होतात, मन शांत होतं आणि आयुष्यात सकारात्मक बदल होतात। गाणगापूरची सर्वात खास गोष्ट म्हणजे माधुकरी। यात भाविक 5 घरामध्ये जाऊन भिक्षा मागतात आणि तेच अन्न खातात। हे ऐकायला साधं वाटतं, पण यामागे खूप मोठा अर्थ आहे। श्री नरसिंह सरस्वती स्वतः असं करत होते। यातून काय होतं? अहंकार कमी होतो, नम्रता वाढते आणि देवावरची श्रद्धा मजबूत होते। लोक गाणगापुराला वेगवेगळ्या कारणासाठी येतात। घरातली समस्या, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या। पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये कॉमन आहे, श्रद्धा। अनेक लोक सांगतात गाणगापूरला गेल्यावर मन हलकं होतं, मन प्रसन्न होतं, शांतता वाटते। गाणगापूरमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती होते। त्यावेळचं वातावरण खूप शक्तिशाली वाटतं। घंटांचा आवाज, मंत्र आणि भक्तांची श्रद्धा, हे सगळं मिळून एक वेगळीच ऊर्जा तयार होते। अनेक भाविक सांगतात काहींना स्वप्नात मार्गदर्शन मिळालं, काहींच्या समस्या हळूहळू दूर झाल्या, काहींना येथे एक वेगळी शांतता जाणवली। हे सगळं अनुभवावर आधारित आहे, पण एक गोष्ट नक्की, येथे काहीतरी वेगळं आहे। गाणगापूर हे फक्त एक मंदिर नाही, हे एक अनुभव आहे। येथे येणारा प्रत्येक माणूस काहीतरी घेऊन जातो, शांती, श्रद्धा आणि एक वेगळी ऊर्जा। तुम्ही कधी गेला आहात का गाणगापूरमध्ये? कमेंटमध्ये सांगा। अक्कलकोटमध्ये गेल्यावर गाणगापूरमध्ये नक्की जावा, कारण स्वामींचे गुरु दत्त महाराज आहेत। स्वामींचं जसं दर्शन घेत आहे तसं दत्तांचं पण दर्शन झालंच पाहिजे। एकदा गाणगापूरमध्ये जाऊन अनुभव घ्या, तिथली शक्ती अनुभवा, दत्त महाराजांचं आशीर्वाद घ्या, तसेच स्वामी महाराजांचे पण आशीर्वाद घ्या। तसेच तुम्हाला गाणगापूर बद्दल ची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा लिहायला नका विसरू। नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा। श्री स्वामी समर्थ।